आईस्क्रीम करून दाखवत आहे। त्यासाठी बघा अगदी कमी साहित्य लागतं। 250 ml चा जो कप आहे तेवढं भरून मी व्हिप क्रीम घेतलेला आहे। हे गोड आहे आणि हे थंडच घ्यायचं आहे। हे व्हिप क्रीम फेटून घ्यायचं आहे। सुरुवातीला स्लोवर करायचं आहे, नंतर फास्टवर करणार आहे। का आता हे क्रीम बघा घट्ट व्हायला आलाय, तर हे क्रीम मी फास्टवर आता फेटून घेत आहे। क्रीम बघा खाली पडत नाही, याचा अर्थ परफेक्ट झालेली आहे। हे बघा मी हलवते तरी पडत नाही आहे, म्हणजे एवढी घट्ट झालेली आहे। 1 कप घेतलेली त्याच्या डबल झालेली आहे। पाव कप मी कोको पावडर घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालायची आहे। इन्स्टंट कॉफी जी आहे ती सुद्धा 1.5 टीस्पून घ्यायची आहे। 1 टीस्पून आणि ही अर्धा टीस्पून। आईस्क्रीम करण्यासाठी मी इथे शुगर फ्रीचा वापर करत आहे। तुम्हाला जर शुगर फ्री वापरायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप इथे साखर घाला। हे व्हिप क्रीम सुद्धा गोड आहे आणि म्हणून मी इथे शुगर फ्री पण कमी घेतलेला आहे। 1 टेबलस्पून एवढं शुगर फ्री घातलेलं आहे। पाऊण कप मी आपलं नॉर्मल दूध घेतलेलं आहे, ते ह्याच्यात घालायचं आहे। आता हे सर्व मिश्रण एकाच डायरेक्शन मधून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आईस्क्रीमचं मिक्सचर मी फेटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मला साखर कमी वाटली, म्हणून इथे अर्धा टेबलस्पून मी शुगर फ्री घेतलेलं आहे, ते घालत आहे। आणि तुम्ही जर साखर घालत असाल तर पावडर शुगरच वापरा। यात मी 2 टेबलस्पून कोको पावडर घालत आहे। तुम्हाला जर कोको पावडर जास्त नको असेल तर तुम्ही जे मी आधी प्रमाण दाखवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता। आता हे मी परत एकदा मिक्स करून घेत आहे। चॉकलेट आईस्क्रीममध्ये रिच डार्क हे जे चॉकलेट आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी घालणार आहे। आणि हे जे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। डेअरी मिल्कचं सुद्धा मी चॉकलेट घेतलेले आहे, ते सुद्धा मी आईस्क्रीममध्ये घालणार आहे आणि हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। 2 प्रकारचे चॉकलेट मी चॉकलेट आईस्क्रीममध्ये वापरणार आहे आणि हे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा स्किपही करू शकता। याचे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। आईस्क्रीमचं मिक्सचर आहे ना ते चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि हे जे चॉकलेट आहे 2 प्रकारचे चॉकलेट घेतलेले आहे ते याच्यात घालायचे आहेत। हे ऑप्शनल आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे। आईस्क्रीम ठेवण्यासाठी मी असं आईस्क्रीमचा डबा एक वापरलेला आहे, तुमच्याकडे जो डबा असेल तो तुम्ही वापरू शकता। जे आईस्क्रीमचं जे मिक्सचर आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे। डबा थोडासा टॅप करायचा आहे। याच्यावर आता मी चोको चिप्स आहेत हे घालत आहे, हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आता याला झाकण लावून डीप फ्रीजरमध्ये 24 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। चॉकलेट आईस्क्रीम करायला किती सोपी आहे हे तुम्ही बघितलंच असेल। याच्यासाठी साहित्य सुद्धा कमी लागतं। तुम्हाला जर हे चोको चिप्स किंवा चॉकलेट वगैरे घालायचं नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता। याच्यामध्ये प्रमाण आहे 1 कप व्हिप क्रीम, त्याला पाऊण कप पिठी साखर किंवा तुम्ही 1 कप, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 कप तुम्ही पिठी साखर घाला। इथे मी शुगर फ्री वापरलेलं आहे, पण तुम्हाला शुगर फ्री वापरायचं नसेल तर पिठी साखर वापरू शकता। बाकीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आणि हे मिश्रण केल्यानंतर एकदा तुम्ही टेस्ट करा, जर तुम्हाला कमी काही वाटत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता। हे आता फ्रीजमधून मी आईस्क्रीम काढत आहे, हे बघा किती घट्ट झालेली आहे, हे बघा। आईस्क्रीम बघा किती छान झालेली आहे आणि टेस्टला तर अगदी बाहेरच्या पेक्षा पण छान झालेली आहे। घरी इतकी छान आईस्क्रीम बनवता येते, बाहेरून आणायची गरजच पडत नाही आणि बाहेरच्या पेक्षा पण टेस्टी झालेले आहे। तुम्ही नक्की या पद्धतीनं चॉकलेट आईस्क्रीम करून बघा। हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। या प्रमाणात बनवली तर तुमची आईस्क्रीम कधीच बिघडणार नाही। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद।